राज्यात मुंबईसह तब्बल 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र आज सकाळपर्यंतही राज्यातील युती आघाड्यांचं गणित अजूनही पूर्णपणे सुटलेलं नाही. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, प्रत्येक पक्ष आपल्या राजकीय सोयीप्रमाणे कोठे युतीत तर कोठे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याचं चित्र दिसत आहे. महायुतीमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे भाजपला बसलेल्या राजकीय धक्के. कारण भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राज्याचे 2 उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे आता काही ठिकाणी थेट भाजपला बाजूला ठेवून एकत्र निवडणूक लढवत आहेत. हा भाजपसाठी फक्त स्थानिक नाही तर राजकीयदृष्ट्या मोठा इशारा मानला जात आहे. नाशिक महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र आली आहे. नाशिक महापालिकेची एकूण सदस्य संख्या 122 आहे. त्यापैकी शिंदे यांची शिवसेना 92 ते 95 जागा, अजितदादांची राष्ट्रवादी 27 ते 30 जागा, तर रिपब्लिकन सेनेला 2 जागा सोडण्यात आल्या आहेत. म्हणजेच भाजपला येथे एकट्यानेच मैदानात उतरावं लागणार आहे. यामुळे नाशिकमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडी अशी त्रिकोणी लढाई रंगणार आहे. गेल्या 2-3 वर्षात नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. त्यांच्या अनेक प्रमुख नेत्यांनी एकतर भाजपमध्ये किंवा शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला आहे. नुकताच विनायक पांडे आणि वाघ या ठाकरे गटातील 2 मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्येही आंतरिक नाराजी उफळून आली आहे. नाशिक भाजप कार्यालयासमोर आमदार देवयानी फरांदे यांना आपली नाराजी लपवता आली नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देऊ नका अशा थेट विरोध केला. यानंतर भाजप समोरील दुसरी मोठी अडचण स्पष्ट झाली. ती म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेची युती जवळपास फिसकटल्याचं निश्चित मानलं जात आहे. भाजप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. शिंदे यांची शिवसेना 40 जागावर स्वतंत्र तर उर्वरित 41 जागावर अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडमध्ये तर शिंदे गटातच 2 वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहे. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत आहे. तर नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोडळकर आणि हेमंत पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या भूमिकेत आहेत. यामुळे महायुतीमधील एकसंधपणा पूर्णपणे ढासळलेला दिसतोय. आता प्रश्न उभा राहतो, या सगळ्या घडामोडींवर भाजपची नेमकं काय भूमिका आहे? भाजपकडून अधिकृतपणे सांगितलं जात आहे, की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक समीकरणावर लढवल्या जातात. मात्र राजकीय वास्तव असं आहे, की भाजप आणि आता स्वबळावर ताकद दाखवण्याची रणनीती अंमलात आणताना दिसतोय. भाजपचा आत्मविश्वास आहे, की मोदी, शहा यांचं नेतृत्व, संघटनात्मक ताकद आणि केंद्र व राज्यातील सत्तेचा अनुभव याच्या जोरावर भाजप एकट्यानेच मोठ्या महानगरपालिकेमध्ये लढत देऊ शकतो. एकंदरीत पाहता या महानगरपालिका निवडणुका फक्त स्थानिक नाहीत. या निवडणुका म्हणजे महायुतीतील शक्ती संतुलनाची चाचणी, भाजपच्या स्वबळाच्या राजकारणाची परीक्षा आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या स्वतंत्र राजकीय महत्वाकांक्षांचं प्रतिबिंब आहे. काही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची युती आहे आणि विरोधात भाजप आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष ह्या महायुतीकडे आणि महाविकास आघाडीकडे आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील ठाकरे बँडची भीती ही भाजपला आहे. त्यामुळे भाजप पूर्ण ताकदीनं मैदानात उतरला आहे. काही करून महानगरपालिका ही भाजपला हातातून जाऊ द्यायची नाहीये. मनसे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 52 जागावर आपले उमेदवार उभा करणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत पक्षाने एकूण 50 इच्छुकांना एबी फॉर्म वाटल्याचं पुढं आलं आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची गुप्तता पाळली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आजही काही इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील आणि काही नाराज इच्छुकांची समजूत काढण्यात येणार आहे. मनसे महानगरपालिकेत किती जागा लढणार याबद्दल उत्सुकता होती.
ती आता संपुष्टात आली आहे. मनसेचे कार्यकर्ते मुंबई महानगरपालिकेच्या 52 जागावर निवडणुकीत उतरणार आहे, ही आता निश्चित झाली आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे आणि मुंबईचं राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी चौरंगी लढतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी ऐनवेळी एकत्र युती केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भवाया उंचावल्या आहेत. मुंबईत या 227 जागासाठी प्रमुख 4 आघाड्या आणि युत्या मैदानात आहेत. यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना, रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुती यांचा एक गट आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि यांची शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन युती केली आहे. तिसरी आघाडी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आहे. जिथे काँग्रेस 165 जागावर तर वंचित 62 जागावर लढणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईत 100 जागावर स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युती नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुणे या महापालिकेमध्ये झाल्याची माहिती आहे. मुंबईत ठाकरे गटाचे शिवसेनेला 160 165 जागा, मनसेला 50-52 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे. कालच उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे फक्त 15 जानेवारीची आणि 16 जानेवारीला निकाल काय येतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहील. हा निकालच ठरवतील की भाजपची स्वबळाची भूमिका योग्य ठरते की महायुतीतील अंतर्गत राजकारण भविष्यात आणखी ताण निर्माण करतं. याकडं आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.